जय महाराष्ट्र मित्रांनो, कुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 30 जणांचा मृत्यू झाला। महाकुंभ मेले में माला बेचने आई ये लड़की इस समय वायरल गर्ल बनी हुई है। यार एक लड़का आईआईटी कर रहा था, उसकी चीज की जॉब लगती है, लोग मरते हैं आईआईटी बॉम्बे जाने के लिए। जय महाराष्ट्र मित्रांनो, मागच्या 24 दिवसापासून प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे। पण कुंभमेळ्यामध्ये कोणत्या घटना झाल्या ते तुम्हालाही माहिती आहे, पण भरपूर जण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती नाही आहे की परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही हे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि आपलं एक जनरल नॉलेज म्हणून आपल्याला हे प्रश्न ही माहिती खूप महत्त्वाची ठरू शकते। कारण की मागच्या 4-5 दिवसांमध्ये जी घटना घडली आणि कोणते बाबा आल्या, कोणत्या साध्वी आल्या, कोणती घटना झाली, कुंभमेळा कधी भरतो, किती दिवसांनी भरतो, हा महाकुंभ काय असतो, कुंभमेळा कोणता असतो, याच्याबद्दल मित्रांनो सगळी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो सगळ्यांना माहिती की या प्रयागराजमध्ये आता 4-5 दिवसापूर्वी जे चेंगराचेंगरी झाली त्याच्यामध्ये 30 लोकांचा जे भाविक आपल्या दर्शनासाठी आले होते त्यांचा मृत्यू झाला। कारण की गर्दीची एवढी आफाट आली की त्याच्यामुळे त्यांना कुठे जावं काय नाही तेवढ्यामध्ये समजलं नाही आणि 30 जणांचा मृत्यू झाला। पण ह्याच्या अगोदर 1954 आणि 2013 साली जो कुंभमेळा झाला होता त्याच्यामध्ये अशा भरपूर 300 जणांहून अधिक लोकांचा भाविकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला। पण पोलीस भरतीच्या अनुषंगाने आणि ह्याच्यामधले भरपूर प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। त्यामुळे कुंभमेळा ह्या कुंभमेळा याच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे। तर मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे ते कुंभमेळा का भरला जातो। तर मित्रांनो देवदेवतांमध्ये आणि राक्षसांमध्ये जेव्हा अमृताच्या भांड्यासाठी भांडण झाले होते तेव्हा स्वर्गामधून 4 अमृताचे टिपके खाली पडले होते। तर ते कुठे कुठे पडले तर उज्जैन, नाशिक, प्रयागराज आणि हरिद्वार या 4 ठिकाणी अमृताचे जे टिपके पडले, जे थेंब पडले त्या ठिकाणी मित्रांनो दर 12 वर्षांनी मित्रांनो कुंभमेळा भरला जातो। पण हा महाकुंभ काय आणि कुंभमेळा काय? तर मित्रांनो कुंभमेळा म्हणजे दर 12 वर्ष येणारा आणि महाकुंभ म्हणजे 12 कुंभानंतर येणारा, म्हणजे 12 कुंभ 12 वर्ष गुणिले 12 कुंभ म्हणजे 144 वर्षानंतर येणार कुंभमेळा हा प्रयागराजमध्ये मित्रांनो सुरू आहे। आणि एवढी अफाट गर्दी झालेली आहे मित्रांनो। पौष पौर्णिमेच्या दिवशी मित्रांनो 1.5 करोड अशी भाविकांची संख्या तिथे हजर होती आणि मकर संक्रांतीच्या दिवशी 3.5 करोड हे पूर्ण जगभरामधनं येतं बरं का। आपण कसे दर्शन जातो की आपल्याला वाटतं हा चला आता आपलं पाप धुलं जाईल मित्रांनो, त्या प्रयागराजमध्ये नदीमध्ये डुबकी घेऊन मस्तपैकी देवाची पूजा करून मस्त अमृत स्नान करावं आणि आपली सगळी पापं धुवून जातील आणि मी खूप मस्त माझ्या डोक्यावरती कोणतंही पाप राहणार नाही, असंच याचं महाकुंभमेळ्याचं तत्व आहे मित्रांनो की सगळी पापं त्याच्यामध्ये धुली जातील। पण तुम्ही लोक मारसान, चोऱ्या माऱ्या करसान, लाबाड्या करसान, राजकारणाचा असाल, हाय ते सगळं लोबाडसान, कसं तुम्हाला तुम्ही जे हटकून केलंय ते तुमचं पाप धुतलं जाणार नाही। जे आपल्याकडून नकळत घडलंय त्यातच पाप मित्रांनो धुतलं जातं। आता तुम्ही माणसं मारसान आणि तिथं दिवसभर त्या नदीमध्ये पोहत बसताल तर मित्रांनो आपल्याला पण लाज वाटली पाहिजे की आपण किती पाप केलेत आणि आता आपण तिथं मस्तपैकी पूजा आणि स्नान करायला चाललोय मित्रांनो। तर हा महाकुंभ मित्रांनो 13 जानेवारीला सुरू झाला आणि संपणार आहे 26 फेब्रुवारीला। पण हा एकूण 45 दिवस चालणार आहे। तर मित्रांनो एवढे भाविक तिथं येणार आहे की 45 दिवस म्हणजे त्यांनी अंदाज सांगितला की 45 करोड एवढे भाविक त्या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला स्नानासाठी येणार आहे असं त्यांनी अंदाज वर्तवला आहे पूर्ण जगभरातून। पण आता हा कुंभमेळा 26 फेब्रुवारीला संपणार, पण पुढचा कुंभमेळा कधी होणार आणि कुठे होणार? तर मित्रांनो 2027 मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे। महाराष्ट्र नाशिकचे आपलं नाशिक आहे की इथून की मागच्या वर्षी 2015-16 साली आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा झाला होता। त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर इथे 2027 मध्ये कुंभमेळा भरणार आहे। परीक्षेला विचारला जाऊ शकतो कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो, महाकुंभ मध्ये काय, पुढचा कुंभमेळा कुठे भरणार आहे, मागचा कुंभमेळा महाकुंभ कुठे भरला होता, प्रयागराज कोणत्या राज्यामध्ये आहे, हे सगळे आपल्याला परीक्षा दृष्ट्यातून प्रश्न विचारले जाऊ शकतात। जनरल नॉलेज साठी सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी असणं माहीत असणं खूप महत्त्वाचं, कारण की आमचं क्षेत्र पोलीस भरतीचे त्यामुळे त्या उद्देशाने मी या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीचे प्रश्न पडू शकतात हे मी सांगतोय। पण ह्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये चालू असताना काही लोकांचे व्हिडिओ व्हायरल झाले, काही साध्वींचे, काही रुद्राक्ष माळा विकणारे, तुम्हाला माहिती आहे रुद्राक्ष माळा विकणारे मस्त काळे भोर
असे डोळे आणि मस्त सुंदर अशी स्त्री जिचं नाव मोनालिसा, जी इंदोरमध्ये राहते मित्रांनो. तिचे व्हिडिओ रुद्राक्ष माळा विकताना खूप व्हायरल झाले की ती मोनालिसा म्हणजे भरपूर जण ते स्नान करायला गेलेच, पण काही जण त्या मोनालिसा बघायला बी गेले. लोक मोनालिसा कुठे, मोनालिसा कुठे, कुठे 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 रे. लोकांनी एवढा त्रास दिला त्या बाईला की त्याने नको नको करून सोडलं. त्यामुळं तिला खूप त्रास व्हायला लागला. ती आपल्या बचावासाठी इकडे तिकडे जागा बघायला लागली. एवढी तर आपले लोक शाने की बाया बघायला स्वतः ते कुठं देवाच्या ठिकाणी पण जायला बसतात. 500 1000 2,000 किलोमीटरवर लोक तिला बघाय तिकडं. अरे काय नाही, दर्शन झालं तुमचं देवाचं मस्तपैकी, अमृत स्नान केलं, खूप महत्वाचं ठरलं तुमच्यासाठी. आणि दुसरी युवती म्हणजे हर्षा रिछारिया, जी साध्वी, जी कुंभमेळ्यामध्ये भरपूर जणांनी तिचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले, तिचे थॉट्सचे सोशल मीडियावरती व्हायरल झाले. ते पारंपरिक कपडे, गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा आणि त्याची जी बोलण्याची सरणी, ह्याच्यावरती लोकांना स्वतःकडे आकर्षित करून घेतलं आणि सोशल मीडियावरती व्हायरल झाली. अशी व्हायरल साध्वी या नावाने सुद्धा मित्रांनो त्या हर्षा रिछारियाचं साध्वी हर्षा इंटरनेटवरती जरी टाकलं, गुगलला जरी टाकलं साध्वी हर्षा असं सोशल मीडियावरती मित्रांनो नाव दिलं गेलं. आणि त्या हर्षा रिछारिया म्हणजे साध्वी हर्षा हिला पाहण्यासाठी लोकांची मोकार गर्दी तिथं झाली. त्यांचे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स भरपूर वाढले. लोकांनी गुगलला सर्च केलं, ठापठूप हर्षा साध्वी, हर्षा रिछारिया कोण आहे. तर मी त्यांच्याबद्दल भरपूर माहिती लोकांनी मिळाली. लोक खास दर्शनही घेतलं, हर्षा रिछारियाला पण भेटले आणि आपल्या मोनालिसाला भेटले. असं त्यांच्या भरपूर 3-4 ठिकाणी त्यांचं दर्शन झालं. लोक यायचे, त्यांना बघायचे, त्यांच्यासोबत फोटो काढायचे आणि व्हायरल व्हायचे. पण ते व्हायरल होण्याचं एकच कारण की त्या कुंभमेळ्यामध्ये अशा काही घटना घडल्या की जेणेकरून ते लोक व्हायरल झाले. आणि तुम्हाला तर माहितीच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे IIT बाबा अभय सिंग मित्रांनो, हे मुंबई विद्यापीठामधून मित्रांनो पासिंग आउट आहे मित्रांनो. की एवढं शिक्षण चांगलं घेतलेला माणूस त्या कुंभमेळ्यात काय करतोय. तर मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे की मैं विज्ञान की अध्यात्म की खोज करना चाहता हूँ, मैं शिवजी का भक्त हूँ, शिव ही सुंदर है, सत्य ही शिव है, सत्यम शिवम सुंदरम, असा त्यांचा थॉट. की त्यांना हे सगळं सोडून जीवनाचा आनंद घ्यायचा आहे कुंभमेळ्यामध्ये ह्या अध्यात्माला धरून मित्रांनो. तर मित्रांनो ह्यांचे पण काही व्हिडिओ व्हायरल झाले, समजलं का. आणि ह्या भरपूर जण लोक त्यांना आता फॉलो करायला, त्यांच्या जवळजवळ आता 30-35 हजार फॉलोअर्स इंस्टाग्रामला आहे. तरी भरपूर त्यांच्या फेक ID उघडल्या जातात. आता जर तुम्हाला त्या ठिकाणी जायचंय कुंभमेळा दर्शन घ्यायला, तर मित्रांनो जाताना काय काळजी घेतली पाहिजे, तिथे गेल्यानंतर स्वतःची पण कशी काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही जर जाणार असेल तर पहिल्यांदा जातानाच्या गाड्या आणि येतानाच्या गाड्या बुक करा. कारण की एवढी गर्दी आहे ना की तुम्हाला तिथं बुकिंग सुद्धा भेटणार नाही. त्यामुळे काय असेल ते ऑनलाईन बुकिंग करा आणि तिथं जाऊन राहणार आहे आपण. त्याच्यामुळे मित्रांनो आपापले हॉटेल, जेवणाची सुविधा या सगळ्यांची सुविधा जातानाच बुक करा. आणि तुम्ही तिथं कुंभमेळा ज्या ठिकाणी तुम्ही जाणार असाल, ज्या ठिकाणी स्नान करणार असाल, ज्या ठिकाणी पूजा करणार असाल, त्या ठिकाणी जर गेला तर गर्दी बघा आणि त्याच्यानंतर तुमचं स्नान करा, त्याच्यानंतर पूजा करा. तर मित्रांनो कारण की दिवसेंदिवस हा क्राऊड वाढत चाललाय. प्रत्येक जण हे सगळं सोशल मीडियावरती एवढं सगळं बघून मित्रांनो सगळे तिथं दर्शनासाठी जात आहे मित्रांनो. त्यामुळे गर्दी बघून तुमचं दर्शन करा. आणि मित्रांनो तुमच्या सोबत लहान मुले असतील, तुमचे मौल्यवान वस्तू असतील, सोने असतील, काय असेल, ह्या गोष्टी मित्रांनो सांभाळा आणि तो आपापल्या बॅग वगैरे सगळ्या व्यवस्थित सांभाळून ठेवा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे काय मेडिसिन वगैरे असतील ते पण आपल्या सोबतच ठेवा. आणि इमर्जन्सी करता जर मित्रांनो तुमच्याकडे कॅश अवेलेबल नसेल, तुमच्याकडे आता सगळीकडे मित्रांनो कॅशलेस व्यवहार सुरू झालेला आहे, पण आपल्याकडे कॅश इमर्जन्सीमध्ये समजा तुमचा मोबाईल हरवला, तुम्हाला पैशांची गरज आहे, काय झालं नेमकं इमर्जन्सीमध्ये काय झालं, तर मित्रांनो आपल्या तिथं कोण ओळखीचं नाही, कोण तिथं मदतही करणार नाही मित्रांनो. एवढ्या लोकांमध्ये तुमचं कोण हरवलेलं सापडणार नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे किती व्यक्ती बेपत्ता झालेला आहे, किती लोक जखमी झालेले आणि किती लोक चे जीव त्याच्यामध्ये गमावला लागलेला आहे त्यांना. त्याच्यामुळे मित्रांनो स्वतःकडे कॅश उपलब्ध ठेवा, ATM कार्ड उपलब्ध ठेवा. त्या काही कुठं ATM कार्ड तुमच्या कामाला येणार नाही, पण तुमच्याकडे कॅश ठेवा जेणेकरून तुम्हाला इमर्जन्सीला मित्रांनो कामाला येईल. कुंभमेळ्याला जा, मस्तपैकी दर्शन करा, देवाचं मस्त दर्शन करा, स्नान करा, अमृत स्नान करा, पूजा करा, स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित जा. तुम्ही जेवढी लोक, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही
सगळे सोबत जा, एकटं दुटकं जाऊ नका मित्रांनो. त्यामुळे सोबत जर असेल तर एक युनिटी राहते. त्याच्यामुळे सोबत जा, सोबत या, सगळ्यांना आणि सगळ्यांना सोबत आणा. आता गेला 4 जण माग आला एकटाच, त्यामुळे तसं करू नका मित्रांनो. स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला पुढल्या वर्षी पण परत 12 वर्षांनी कुंभमेळा आहे, कारण कुंभमेळा सारखा नसतो. त्यामुळे मित्रांनो देवाचं दर्शन घ्या. जय श्रीराम.